घेतलेला मुलगा होता यशवंत. तो मिलिटरी हॉस्पिटलमध्ये कामाला होता. तिथून त्याला बोलावलं, पुण्यामध्ये हॉस्पिटल सुरू केलं आणि जे गरीब, वंचित, अस्पृश्य, आजारी लोक होते त्यांची त्यांनी सेवा सुरू केली. कोंढव्याला अस्पृश्य जातीचा एक मुलगा आजारी होता. सावित्रीबाई पुण्यातून 10 किलोमीटर चालत गेल्या आणि स्वतःच्या खांद्यावरती त्या मुलाला घेऊन 10 किलोमीटर परत आल्या. या अशाच संकटजन्य आजारात लढता लढता त्यांना आपला जीव गमवावा लागला, पण त्यांनी आपल्या जीवाची कधी पर्वा नाही केली. सावित्रीबाईंनी त्यावेळी पुण्यामध्ये नाभिकांचा संप घडून आणला होता. त्यावेळेला ब्राह्मण जातीतील मुलींना विधवा झाल्यावरती दुसरं लग्न करायला परवानगी नव्हती. त्याचबरोबर त्यावेळेला बालविवाह व्हायचा. लहान मुलीचा विवाह वयोवृद्ध माणसाशी केला जायचा आणि तो वयोवृद्ध असल्यामुळे त्याचं आपत्कालीन कधी निधन व्हायचं. अशा 10-12 वर्षांची मुलगी विधवा व्हायची. ती विधवा झाली तर एक तर तिला सती जावं लागायचं, नाहीतर तिला कुरूप करायचं. तर या 10-12 वर्षाच्या मुलीला नाभिकाकडे घेऊन तिचं केशवपण केलं जायचं. आणि तुम्ही विचार करा किती क्रूर घटना असेल की सावित्रीबाईंनी याविरुद्ध आवाज उठवला आणि त्यांनी नाभिकांच्या मदतीने संप घडून आणला. अजून एक त्यांच्या जीवनात घडलेली घटना सांगते. रात्रीची वेळ होती, नीरव शांतता होती. सावित्रीबाई पांघरून घेऊन झोपण्याच्या तयारीत होत्या. ज्योतिराव फुले आल्या आणि प्रेमाने त्यांच्या कपाळावर हात फिरवला तर त्यांचं असं लक्षात आले की सावित्रीबाईंचं कपाळ त्यांना गरम लागलं. त्यांनी विचारलं, सावित्री तुझं अंग गरम लागतंय, ते ताप आलाय तुला? त्या म्हणाला, नाही, थोडीशी कणकण आहे. ते म्हणाले, उद्याच वैद्यांना बोलवून आणतो आणि तू औषध घे आणि तात्काळ बरी हो, कारण जर तू आजारी राहिलीस तर आपल्या मुलींच्या शाळेचं काय होणार? सावित्रीबाई म्हणाल्या, हा आजार औषधाने जाणारा नाही. तर ज्योतिरावांनी आश्चर्याने प्रश्न केला, मग कशाने जाणारा आजार? त्या म्हणाल्या, तुम्ही जर मला एक नवीन लुगडं विकत घेऊन दिलं ना शाळेत जायला तर हा माझा आजार निघून जाईल. ज्योतिबांना राग आला. ते दुसऱ्या कुशीवर गोळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले आणि विचार करू लागले की का सावित्रीने मला दुसरं लुगडं मागितलं असेल? तिच्याजवळ एक लुगडं असताना ती असं का माझ्याकडे मागणी करते? दुसऱ्या दिवशी त्यांनी विचार केला, सावित्री काहीतरी कारणाने मला लुगडं मागत असेल. त्यांनी ते लुगडं आणून दिलं आणि त्यानंतर बाळांना कधीही ताप आला नाही. ज्योतिरावांना आश्चर्य वाटलं की असं कसं काय घडलं. त्यांनी सावित्रीबाईंच्या शाळेत शिक्षक असलेल्या एका शिक्षकेला याबद्दल विचारपूस केली. त्या म्हणाल्या की बाई शाळेत येताना लोक त्यांच्या अंगावर शेण, चिखलाचे गोळे टाकतात आणि बाई शाळेत आल्यावर ती साडी धुवून ओल्या साडीला दिवसभर शिकवतात. त्यामुळे त्यांना ताप येत होता आणि आता तुम्ही त्यांना नवी साडी घेऊन दिल्यापासून त्या शाळेत आल्यावर ती ओली साडी धुवून ठेवतात आणि कोरडी साडी वापरतात. त्यामुळे त्यांना आता ताप येत नसेल. ही घटना ऐकल्यानंतर ज्योतिरावांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मनोमन सावित्रीबाईंच्या कार्याला सलाम केला. एक स्त्री शिकली की आता कुटुंब शिकतं असं आपण म्हणतो. ज्योतिरावांनी आपल्या पत्नीला शिकवलं आणि मग आपल्या मुलींची शाळा 1 जानेवारी 1848ला तात्यासाहेब भिडे यांच्या पुण्यातल्या भिडेवाड्यात आपली मुलींची पहिली शाळा सुरू केली. असं म्हणतात की एक स्त्री शिकल्यावरती अख्खं कुटुंब शिकत असतं. आज जी मी तुमच्या समोर उभी आहे, तुमच्या समोर निर्भीडपणे मी तुमच्या समोर बोलते आहे, हे सर्व सावित्रीबाई फुल्यांमुळे झालेलं आहे. कारण त्यांनी जर त्यावेळी शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यामध्ये रोवली नसती तर कदाचित मीच काय, तुम्ही सुद्धा आज इथे बसलेला दिसल्या नसता. पूर्वीच्या काळात मुलींचं आयुष्य म्हणजे स्त्रीचं आयुष्य फक्त चूल आणि मूल इतक्यापर्यंत लिमिट होतं. पण आता मुलगी म्हणजे स्त्री कोणत्या क्षेत्रात नाही असं एकही क्षेत्र नाही. सगळ्या क्षेत्रात आपण स्त्रिया अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत राहतो. हे सगळं सावित्रीबाई फुल्यांमुळे झालेलं आहे. शिक्षण हे घेणं त्यांनी त्यावेळेस लोकांच्या शिव्या, दगडगोटे, शेणगोळे स्वतःच्या अंगावरती झेलले आणि आपल्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या काळात शिक्षण आपल्यासारख्या वह्या, बेंचेस असं काही नव्हतं. आंब्याच्या झाडाखाली ज्योतिराव फुले त्यांची बहीण सगुणाबाई आणि सावित्रीबाईंना शिकवायचे. आंब्याच्या झाडाखाली जमीन साफ करून आंब्याच्या काड्याने त्यांना अ-आ-इ शिकवलेलं आणि ते शिक्षण त्यांनी घेतलं. त्या काळी ते शिक्षण त्यांनी घेतलं आणि आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. एकही क्षेत्र असं नाही की जिथे स्त्री उभी नाही. सगळ्या क्षेत्रात आज स्त्री आहे. हे कोणामुळे झालेलं आहे? सावित्रीबाई फुल्यांमुळे झालेलं आहे. त्यांना स्वतःच असं मूल नव्हतं. त्यांनी दत्तक एक मुलगा घेतला. त्याचं नाव यशवंत होतं. त्याला डॉक्टरकीचं शिक्षण दिलं. एवढंच नव्हे, नुसतं स्त्रियांचं शिक्षण म्हणजे फक्त ती शिक्षिका झाली नाही, मुलीच्या शिक्षणासाठी फक्त झगडल्या नाही, तर त्यांनी ज्या विधवा महिला होत्या त्यांच्यासाठी सुद्धा वसतिगृहे वगैरे सुरू केली होती. आणि एवढं सगळं असून सुद्धा ज्यावेळेस सावित्रीबाई फुले मुलीला शिकवायला बाहेर जायच्या त्यावेळेस लोकांनी त्यांच्या अंगावरती शेणगोळे भिरकवले, दगडगोटे टाकले
आणि त्याच त्रासातून सुद्धा सावित्रीबाई पुढे गेल्या आणि आपलं काम करायचं थांबवलं. मग काही वेळेस असं यायचं, असं लोक अडवायची आणि या मुलींच्या शिक्षणासाठी आपली घरातली सून शिकवायला मुलींना जाते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या घरातल्यांना अजिबात पटत नव्हत्या, तरी सुद्धा त्या जात होत्या. एक काळ असा आला, एक वेळ अशी आली त्या दोघांवरती की त्या दोघांना त्यांचं राहतं घर सोडावं लागलं. म्हणजे सावित्रीबाईंच्या, ज्योतिरावांच्या आई वडिलांनी त्या दोघांनाही घराबाहेर काढलं. का तर स्त्री कशाला शिकवायची असते, काय काम आहे स्त्रीचं? स्त्रीचं काम आहे चूल आणि मूल. एवढं सगळं स्वतःचं राहतं घर सोडून सुद्धा त्यांनी आपलं काम थांबवलं होतं. आपलं काम हे नियमित त्यांनी चालू ठेवलं होतं. हा सगळा कार्यकाल त्यांनी पूर्णपणे करत असतानाच ज्योतिराव त्यांना मध्येच त्यांच्या त्या काळात सोडून निघून गेले, तरी सुद्धा त्या डगमगल्या नाहीत. ज्योतिराव सोडून गेले म्हणून काय झालं, जे काम त्यांनी हाती घेतलं, ज्योतिरावांनी जे काम त्यांना करायला सांगितलं. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे महापाप समजले जाईल, अशा परिस्थितीत ज्योतिबांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवले. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू केली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला, पण त्या डगमगल्या नाही. सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर दगड, शेत व चिकटफेक करत असत. सावित्रीबाईंनी तरी त्यांनी आपले कार्य खंबीरपणे सुरूच ठेवले. सावित्रीबाईंनी गोरगरीब, विधवा व अनाथांना आधार दिला. सती, बालविवाह, केशवपण अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्यांनी काव्य फुले, सुबोध, रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली. त्यांनी स्त्रियांना साक्षरवाद, निर्भयवाद असा दिव्य संदेश दिला. दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी प्लेग पीडितांची सेवा करीत असताना त्यांनाही प्लेग झाला व त्यांचे निधन झाले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजापुढे एक आदर्श आहे. जाता जाता एवढेच सांगेन की थोर तुझ्या चारित्र्याची उंची, गर्व तुझ्या प्रतिनिष्ठेचा करावा. थोर तुझ्या चारित्र्याची उंची, गर्व तुझ्या प्रतिनिष्ठेचा करावा. वर्तमानातल्या नेतृत्वानं राजमार्ग तो पावलांचा करावा, राजमार्ग तो पावलांचा करावा. गुरुजन वर्ग, सरस्वत्या रक्ताच्या, शांत डोक्याच्या आणि तेजस्कर मेंदूच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी समीक्षा साळुंखे तुमच्यासमोर सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी इथे उभी आहे. सावित्रीबाई यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर त्यांच्याविषयी आधी माहीत असायला हवं. त्यांचं कार्य, त्यांचं नेतृत्व आपल्याला माहीत असायला हवं. त्यांचा विचार करत असताना माझ्या मनात एक विचार येतो, सावित्रीबाईच्या परिस्थितीमध्ये शिकल्या, ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, त्या परिस्थितीचा आपण आढावा घेतला तर आपल्याला खऱ्या अर्थाने सावित्री म्हणजे कोण हे समजेल. सावित्रीबाई ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या ती परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्या काही मुलगी जन्माला येणं हे सुद्धा पाप मानलं जायचं. ज्या काळात मुलींना आपलं समजलं जायचं, ज्या काळात मुलींना शिक्षणासाठी परवानगी सुद्धा नव्हती, अशा काळामध्ये सावित्रीबाई यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. कारण या समाजातील कर्मठ लोकांना माहीत होतं, जर ही आपल्या नारी जर सबला झाली तर या समाजातील कर्मठ लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. ज्या काळात सावित्रीबाईंचं शिक्षण झालं तो काळ अत्यंत भयंकर होता. मुलगी जन्माला आल्यानंतर 9-10 वर्षाची झाल्यानंतरच तिचं लग्न तिच्यापेक्षा 20-25 वर्षांनी मोठा असलेल्या मुलाशी लावून दिलं जात होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये 3 जानेवारी 1831 रोजी एका वाघिणीचा जन्म झाला आणि या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई. कारण जेवढं सगळी पाठी झाली ते सगळे बोलून गेले. कोमल असू दे, कशाला असू दे, सगळी बोलून गेले. पण त्यांचा जन्म, मृत्यू, त्यांचे कार्य आपल्या सगळ्यांनाच माहीत होतं. जे माहीत होतं ते सगळे बोलले. आता प्रश्न हा उठतो की त्या नसता तर काय झालं असतं? त्या नसतं तर दुसरं कोणी शिक्षणासाठी एवढं झटापट केली असती का? जर त्या नसताना आज मी इथं बोलण्यासाठी उभीच नसते, तुम्ही इथं नसता. तर त्या नसताना तर आजही ती वाईट प्रथा, चूल आणि मूल ही प्रथा चालू असते आणि आपण सगळे तिचे शिकार असतो. आजही आपण 4 भिंतींच्या गुलाम करून राहिलो असतो. आजही आपल्याला स्वतःचं मत मांडता आले नसते, आपल्याला काहीही करता आले नसते, घराच्या बाहेर जाता आले नसते. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. हेही झालं नसतं जर सावित्रीबाई फुले नसत्या. आजही जर सावित्रीबाई फुले नसत्या तर आजही मुली जन्मणं हे पाप झालं असतं, आपल्याला काही करता आले नसते. जर सावित्रीबाई फुले नसत्या तर इंदिरा गांधी,
सरोजिनी नायडू, द्रौपदी मुर्मू, कल्पना चावला आणि सुनीता विलियम ह्या क्रांतिकारी स्त्रिया नसतात. आपल्यासमोर उपस्थित असणाऱ्या सन्माननीय महिला शिक्षकही नसतात. एवढं बोलून मी थांबते काय सगळं काही सांगून झालं तरी पण ते मला वाटतं मी सांगते. जर सावित्रीबाई नसतात तर आज आपण इथं नसतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पूर्वी असे म्हणायचे की लोक मुलगी शिकली आणि प्रगती झाली. पण आता असा काळ बदललाय की मुलगी शिकली आणि पाया गेली असंच समज होतोय. कारण की काही चुकीच्या वर्तनामुळे काही अशा घटना घडतात की आई वडिलांना किंवा समाजाला असं वाटते की मुलगी शिकवलीच नाही पाहिजे. त्यामुळं जर आपण सावित्रीच्या लेखी आहे तर सावित्रीचा आदर म्हणजे त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या कारकीर्द एवढा आपण मोठं काही करू शकत नाही. पण कम से कम जे दिलंय ती सोसले त्याचा आधार घेऊन जो मार्ग आपण निवडतो शिक्षणाचा त्यातून काहीतरी चांगला करावा. म्हणजे त्यांच्या जे त्यांनी